The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेट्ठा मनोमया मनसाचे पदुठेन भासते वा करोति वा ततो नंग दुःखमन्वेति चक्कं वहतो पदं। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या सायंकाळच्या मंगलमय प्रहरी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहामध्ये तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या जयंतीचे औचित्य साधून आज 26 मे 2024 रोजी भिक्खू संघाच्या जाहीर धम्मदेसनेचे आयोजन दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आणि समाज बांधवांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। तेव्हा या कार्यक्रमामध्ये आपणास संबोधित करण्यासाठी धम्मदेसना देऊन उपकृत करण्यासाठी माझ्या समवेत धम्ममंचावरती उपस्थित असलेले ज्यांनी आताच आपणास सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेसना देऊन उपकृत केले असे पूजनीय भिक्खू प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक धम्मबोधीजी थेरो, ज्यांनी प्रारंभी आपणास धम्मदेसना देऊन उपकृत केले असे सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यण धम्मानंदजी थेरो आणि या परिसरातून आमच्याशी ज्यांनी संपर्क साधला असे आयुष्यमान श्रद्धावान धम्म उपासक प्रणयजी घोरपडे आणि सर्वच समता सैनिक दल सर्वच आयोजक मंडळी ज्यांच्या माध्यमातून आम्ही इथे निमंत्रित आहोत अशा श्रद्धावान धम्म उपासिका वंदनाताई देऊळकर आणि धम्मदेसना श्रवण करण्यासाठी संपूर्ण मुंब्रा शहरातून दिवा ठाणे परिसर भांडूप कांदिवली कुर्ला आणि विविध ठिकाणावरून लांबवरून धम्मदेसना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत
एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे. बऱ्याच वेळापासून आपण बसलेले आहात. या मुंबई शहरामध्ये आपण मुंब्र्यामध्ये राहता आणि आता सांगितल्यानुसार मी आमच्या काही उपासिका कांदिवली लोखंडवाला येथून आल्यात बघा. कुर्ल्यावरून आमचे विशाखाताई संदीप मोरे हे कुर्ल्यावरून आलेत. वंदनाताई देऊळकर आणि त्यांच्या भगिनी या भांडूपवरून आल्यात. काही लोक दिव्यावरून आलेले आहेत आणि ठाणे आणि भरपूर ठिकाणावरून तुम्ही आलात. मला प्रणय यांनी भरपूर दिवसांपूर्वी कॉन्टॅक्ट साधला आणि त्यांनी विनंती केली भंतेजी धम्मदेसनेसाठी यावे. अनायसे उद्या रमाईचा स्मृतिदिन आहे. आताच भंतेजींनी अत्यंत सुंदर धम्मदेसना त्या संदर्भात दिलेली आहे. जयंतीचा माहोलही आहे. सर्वत्र आपण पाहताय जयंती साजरी होते आहे. सर्व महापुरुषांची जयंती आपला समाज साजरा करतो. मी नेहमीच आपल्या लोकांचं त्या संदर्भात मात्र कौतुकच करतो. इतर संदर्भात जरी गोळ्या घालत असलो, आपण रोखठोक बोलतो, आपण आपलं तत्त्व ठरलेलं आहे. कोणी वंदो अथवा निंदो, पुन्हा या मुंबऱ्यात आपल्याला बोलवो न बोलवो, परंतु बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण करण्यासाठी ज्या प्रकारे कान टोचायला पाहिजे, कडू असल्या तरी ज्या गोळ्या दिल्या पाहिजे, तसा आमचा प्रयत्न असतो. आणि तुम्ही भरपूर लोक आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलला फॉलो करणारे आहात, त्यामुळे तुम्हाला माहितीच आहे विविध विषयांवरती धम्मदेसना असतात आणि यूट्यूबच्या माध्यमातूनच आपला हा संपर्क झालेला आहे. म्हणून इथे आम्हास आपण बोलावलं आहे. तर बघा, जीवन हे अनमोल आहे. बाबासाहेबांनी महत्प्रयासाने आपल्याला बुद्धाचा धम्म दिलेला आहे. मानवी जीवन जगत असताना एकदा भगवंताला एका व्यक्तीने विचारले, भगवान, या जगामध्ये सर्व लोक सारख्या स्वभावाचे का नाहीत? आहेत का तुमच्यात तरी बसलेले? तुमच्या कुटुंबात तरी आहेत का एकाच स्वभावाचे? कोणत्याही जाती धर्माचे लोक असू द्या, जाती धर्माचा, गरिबीचा, श्रीमंतीचा, शिक्षणाचा, अशिक्षित असण्याचा आणि स्वभावाचा तसा काही फारसा संबंध नसतो. बिलकुल न शिकलेले लोकही कधी कधी फार चांगले असतात आणि कधी कधी फार जास्त शिकलेले लोक तेवढेच हुकलेले असतात. तुम्ही नाही बापा, तुम्ही तर लय चांगले आहे, तुमचा विषय नाही, परंतु असे लोक असतात बघा. तर भगवंताला असा प्रश्न केला उपासकाने की भगवान असे लोक का आहेत? तर भगवंताने सांगितलं की बघा, प्रत्येकाला जो स्वभाव मिळालेला आहे, प्रत्येकाचा जो स्वभाव गुण आहे, इथे ते त्याच्या कर्मविपाकानुसार त्याला प्राप्त झालेला आहे. म्हणून कोणी स्वभावाने फार गोड आहे इथे, तर कोणी एकदम कारल्यापेक्षा जास्त कडू आहे. कुणाचं तोंड उघडलं तर लोकांना चांगलं बोलतील, कौतुक करतील, नाही का, प्रशंसा करतील, नमस्कार करतील, जय भीम करतील. आणि कुणाचं तोंड उघडलं जेव्हा उघडतील तर बापा विचारूच नका, नाव ठेवते, शिव्या देते, निंदाच करते, लोकांच्या प्रती एकदम खुमखुमीच काढते आपली. आणि म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं की कर्मविपाकाचा हा परिणाम आहे. ज्याप्रमाणे एखाद्या शेतकऱ्याने आपल्या शेतीमध्ये एकाच शॉपमधून, एकाच दुकानातून काही बियाणे आणलाय, बियाणं आणलाय आणि त्या सुपीक शेतीमध्ये त्याने लावलाय. आणि नंतर जर तुम्ही कधी पाहिलं तर जरी त्याने सर्वच बियाणे तिथे लावलेलं असेल, त्याला पाऊस जरी मिळालेला असेल, खत जरी मिळालेलं असेल, तरी सुद्धा तुम्ही त्या शेतीकडे जर कधी पाहाल तर जो कोणतं बियाणं आहे, जे कोणतं धान्य आहे, जे कोणते रोपटे उगवलेले आहे, जे कोणतं पीक आहे, त्या पिकाची उंची जर तुम्ही कधी पाहाल तर ती सारखीच नसते. तुम्ही गव्हाच्या शेतीकडे जर कधी पाहिलं, ज्वारीच्या शेतीकडे जर कधी पाहिलं तर ज्वारीच जरी असेल तरी मात्र त्या झाडाची उंची थोडीफार का होईना कमी जास्त असते. ज्वारीचे कणस समजतात तुम्हाला? बापा तुम्ही थोडी काय धीरूभाई अंबानीच्या घरी जन्माला आले, सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आले आणि भरपूर लोक मुंबईला जे आले ते गावाकडूनच आले. जरी तुम्हाला आता वाटत असेल की आम्ही मुंबईचे, वाटायला काही हरकत नाही, पण आले गावाकडूनच, म्हणून शेतीच्या जवळूनच तुम्ही आले. आणि गावी काहींची शेतीही असेल तर तुम्ही जर कधी ज्वारीचे कणस पाहिले तर तुम्ही ज्वारी मोजण्याचा जर कधी प्रयत्न केला तर प्रत्येक कणसामध्ये असलेले दाणे समान नसतात, ना आकाराने
ना त्याच्या गिनतीने, कमी जास्तच असतात. म्हणून एका कुटुंबात एकाच माता पित्याच्या पोटी जरी जन्माला आलेले लेकरं असले तरी स्वभाव सारखाच आहे का? डोळे बंद करून विचार करा आपल्याच घराचा, दुसऱ्यांच्या घराचा नका विचार करू. भगवान बुद्धांनी आपल्यालाच अगोदर सुधरवायला सांगितलं आहे. म्हणजे आपण सुधारलो तर इतर सुधरतील, आणि नाही सुधारले तर हरकत नाही, पण आपण अगोदर सुधारलो पाहिजे. म्हणून भगवंतानं अत्त दीप भव हे तत्व शिकवलेलं आहे. तुम्ही पत्रिकेत वगैरे लिहित असाल किंवा सांगत असाल, सांगणं लय सोपं आहे, वाचणं लय सोपं आहे, पण धम्माचं आचरण करणं फार अवघड आहे. खरं की खोटं? खोटं काय म्हणाल तुम्ही, खरंच आहे. भगवंताने सांगितलेलं आहे बघा. असं आमच्यासारखे लोक किंवा तुम्ही पापा, तुम्ही लय हुशार आहे. भाषण करणं, प्रवचन देणं, पुस्तक वाचणं, वाचून दाखवणं, पुस्तक लिहिणं हे फार सोपं आहे, परंतु पंचशील पालन करणं हे फार अवघड आहे. आर्य उपवासाचं काटेकोरपणे दर आठवड्याला पालन करणं हे फार अवघड आहे. किमान रविवारी विहारात जाणं आणि गुडघ्यावरती बसून त्रिवार पंचांग प्रणाम करून वंदना म्हणणं हे फार कठीण आहे बघा. बऱ्याच गोष्टी ज्या चांगल्या आहेत, हिताच्या आहेत, त्या कठीणच असतात. म्हणून भगवंताने त्या उपासकाला सांगितलेलं आहे की सर्व लोक यामुळे समान स्वभावाचे नाही आहेत, कारण प्रत्येकाचं कर्मविपाक वेगवेगळा आहे. पूर्वीचं कर्म प्रत्येकाचं वेगळं आहे. एका शाळेतले विद्यार्थी जरी असतील, आता बघा 10वीचा 12वीचा रिझल्ट लागतो आहे, शाळा तीच आहे, सिलेबस तोच आहे, टीचर तेच आहेत, रिझल्ट सारखाच आला काय? एकाच क्लासमधले विद्यार्थी 10वीचे असो की 12वीचे असो, जेव्हा रिझल्ट आला आता तर सारखाच आला का? सर्वांना 99% मिळाले, आला का रिझल्ट? सगळ्यांना 60% मिळाले का असे? तर बिलकुल नाही. काही पॉईंट कमी जास्त, काही पर्सेंटेज कमी जास्त होतात म्हणजे होतात. आता वयोगटही एकच असतो, बरोबर की नाही? सर्वांना 2च डोळे, सर्वांना 2च कानं दिले, बरोबर की नाही? तोंड एकच दिले. बुद्धिमत्ता आहे समजा, मेंदू जो आहे तो मेंदू छोटा आणि मोठा सारखाच समजा थोड्या बहुत प्रमाणामध्ये, पण बुद्धिमत्ता सारखी आहे का? मग नाही आहे बिलकुल. आता मुंबऱ्यामध्ये भरपूर लोक असतील आपले समजा, सगळे समता सैनिक दलात आहेत का? आहेत का? सर्वच बौद्ध महासभेमध्ये आहेत का? सगळेच विहाराकडे येणारे आहेत का? काही तर बापा गेल्या उशिरा आले असतील समजा तुमच्यात आलेले, आणि काही तर म्हणत असतील त्यांना काय प्रणालीला काय काम धंदा नाही, बोलवलं भंतीजीला एवढ्या लांबून, काय काम धंदा आहे प्रणालीला, असंही वाटते काही लोकांना. आपल्याच बापा आम्हाला लहानपणापासून याचा अनुभव आहे, तो काही विषय नाही. सगळ्या लोकांची नस माहीत आहे आपल्याला. आयतं पाहिजे, आणि जे कोणी समोर होऊन करतात त्यांना नाव ठेवता आलं पाहिजे. त्यांनी तर फुलंच आणले नव्हते, ओ फुलं कमीच पडले म्हणते, घरीच बसून. अहो त्यांनी तर स्वागत केलं म्हणते, आणि ते स्वागत केलं तर त्यांचं तर नावच घेतलं नाही, माझं तर घेतलंच नाही म्हणते. बापा नाव पाहिजे म्हणते, स्वागत पाहिजे म्हणते, हे माहीत पाहिजे म्हणते, तर मी काम करतो, अदरवाईज मी काम करत नाही म्हणते. तुम्ही नाही बापा, तुम्ही फार चांगले, पण काही लोक बिलकुल असेच आहेत बघा आपल्यातले. पत्रिकेत नाव पाहिजे म्हणते, माईक पाहिजे म्हणते, खुर्ची पाहिजे म्हणते, नाही तर मी काय जाऊ म्हणते ती. मी आपल्या लोकांना प्रश्न करतो अशा, कधी नेहमीच बाबासाहेबांनी जर असा कधी विचार केला असता आपमतलबीपणाचा, म्हणजे माझं नाव व्हावं, माझं कौतुक व्हावं, आणि मला जर महत्त्व दिलं तरच काम करतो, तर आज आपले हे जे दिवस बदलले, जे सोन्याचे दिवस आपल्या वाट्याला आले, भिकारीपणा जो आपला गेला तो आला असता काय वाट्याला? बिलकुलच नसता आला. कुत्र्यासारखे हाल आपले आजही असते. आणि म्हणून त्या बाबासाहेबांच्या अनंत उपकारांची आपण जाणीव ठेवून बाबासाहेबांचं काम करू शकलो पाहिजे, बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं काम करू शकलो पाहिजे. आणि म्हणून त्या भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की सर्वच लोक चांगलेही नसतात आणि सर्वच लोक वाईटही नसतात. पती पत्नीचा जरी कौटुंबिक जीवनाचा तुमचा विचार केला तर सगळ्याच पती पत्नीला संसाराचा गाडा शेवटपर्यंत नेता येत नाही. कोणाचं चाक एक मध्येच पंक्चर होते. आता कोणतं चाक पंक्चर होईल ते सांगता येत नाही. पत्नीचंही होऊ शकते आणि पतीचंही होऊ शकते, आणि मग गाडी जागेवरच थांबते आणि लेकराचंही वाटोळं होते. इकडचे मायबाप परेशान आणि तिकडचे मायबाप परेशान होतात बघा. कोणाचीही गोष्ट घ्या, काहींचे मुलं फार चांगले निघतात आणि काहींचे मुलं एकदम वाह्यात गेलेले बघा तुम्ही. काहींचे मुलं एकदम निर्व्यसनी असतात, आई वडिलांची सेवा करतात, मूल बाळ बायको यांना व्यवस्थित सांभाळतात, 2चे 4 करतात, प्रगती करतात, यश प्राप्त करतात, मेहनत करतात. आणि काही दारू पिऊ पुड्या खाऊ
एकदम तोंड घाणच्या घाण करतात, पुड्या खाऊ खाऊ, काय काय तंबाखू खाऊ खाऊ ते, आणि दारू पिऊ पिऊ बायकोला परेशान, आईला परेशान, वडिलांना परेशान, शेजाऱ्यांना परेशान, समाजातल्या लोकांना परेशान करतात बघा. असे लोक तुमच्याकडे आहे की नाही बापा? नाही काय म्हणा, हे बीज तर सगळीकडेच पडलेलं आहे. आणि त्यामुळे बघा दारू ही मोठी डेंजर आहे. भगवंतानं पंचशील शिकवलं बघा, बिघडलेल्या लोकांसाठी पंचशील सांगितलं भगवंताने. आणि बुद्ध धम्माचं बेसिक आहे, पंचशील म्हणजे बेसिक आहे. आणि म्हणून जे लोक त्रिरत्नांवरती श्रद्धा आहे असं म्हणतात, त्यांनी किमान पंचशील पालन केलं पाहिजे बघा. आणि आठवड्याला उपोषताचं पालन केलं पाहिजे, आणि विहारात येत राहिलं पाहिजे. विहार ही संकल्पना भगवंताच्या काळातली आहे. विशाखा मिगार माता प्रचंड श्रीमंत होती, पण दर दिवशी 2 वेळा सकाळी आणि सायंकाळी भगवंताकडे विहारामध्ये जायची, शांतपणे जाऊन तिथे ध्यान करायची, भगवंताचं भिक्खू संघाची धम्मदेशना ऐकायची, आणि रोज भगवंताला भिक्खू संघाला भोजन दान द्यायची. एवढी प्रचंड श्रीमंत होती. आपले अनाथ पिंडक जर तुम्ही म्हणाल तर सावकार होते, पण दररोज सकाळ संध्याकाळ विहारामध्ये जायचे, भगवंताकडून वंदना आशीर्वाद ग्रहण करायचे आणि उपदेश ऐकायचे. राजा बिंबिसार, प्रसेनजीत असे कितीतरी राजे लोक होते, ज्या लोकांना आज वाटते की आम्हाला काहीच गरज नाही कोणाची, आमच्याकडे सगळंच काही आहे. त्या लोकांनी बेईमानी करण्यापेक्षा त्या जे काही प्राप्त झालाय त्याची जाणीव ठेवली पाहिजे, की जे जे काही प्राप्त झालंय आपल्याला ही कुणाची देण आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. खातो तो घास आणि घेतो तो श्वास, हा बाबासाहेबांच्या मुळेच आहे, दुसरं कोणाच्याच मुळे नाही आहे. हे कधीही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो, फुकटचं खाऊ नका बाबासाहेबांचं. केवळ बाबासाहेबांचा जय जयकार करण्यात काही अर्थ नाही. जय जयकार करणे फार सोपं आहे. जयंतीला जसे लोक फार भरपूर प्रमाणात येतात, तसे धम्मदेशनेला वंदनेला येत नाहीत. पहा का? तर जयंती बाबासाहेबांची आणि एन्जॉय आपल्याला करायचं आहे. जयंती बाबासाहेबांची आणि गोडधोड आपल्याला खायचं आहे. जयंती बाबासाहेबांची आणि भरभरीचे कपडे आपल्या अंगावर, चांगलं चांगलं सोनं आपल्या अंगावर. हे तर सोपं केलं बाबासाहेबांनी, पण त्यांच्यासाठी काय करतो आहे? त्यांच्यासाठी तर कोणीच काही करू शकत नाही. पण त्यांनी जो मार्ग दावला आपल्याला बुद्ध धम्माचा, त्या बुद्ध धम्माच्या प्रचारासाठी किंवा सामाजिक परिवर्तनाच्या या प्रवाहासाठी आपण काय करतोय, हा प्रश्न आपण प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. आणि म्हणून मी सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, आपण सर्व बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे जे पदाधिकारी आहेत, या विहाराशी सामाजिक सभागृहाशी संबंधित जे काही पदाधिकारी आहे, समता सैनिक दलामध्ये सहभागी घेतलेले जे काही महिला पुरुष आहेत, आणि विशेषत्वाने ज्यांनी आमच्याशी संपर्क साधला असे प्रणय घोरपडे यांच्यासाठी एकदा टाळ्यांच्या गजरांमध्ये त्यांचं आपण स्वागत करावं. कारण भगवंताने महामंगल सूत्रात सांगितलं आहे, जे गौरवास पात्र आहेत त्यांचा गौरव केला पाहिजे, नाही का? कौतुक केलं पाहिजे. आपण जर कौतुक केलं कुणाचं तर आपलं करतील कौतुक, आणि आपण जर कौतुक केलं नाही, आपण निंदाच करत राहिलो तर लोक म्हणतील का आरती करू का तुमची, ओवाळू का तुम्हाला, तुम्ही फार आमच्यावर टीका करता, आमची निंदा करता, आम्हाला त्रास देता, आम्हाला शिव्या देता, आमच्यावर रागावता, आम्हाला भांडता, तर तुमची आरती ओवाळू म्हणतील का? पण तुमच्या घरी तरी कोणी आरती ओवाळत असेल का बापा? तुम्ही त्रास देत असाल, घरच्यांना भांडण करत असाल, वाद करत असाल, परेशान करत असाल, तर लोक म्हणतील का? तुमची वाट पाहत असतील का? कधी येतील बापा शिव्या द्यायला, आणि कधी येतील भांडण करायला, आणि कधी येतील त्रास द्यायला म्हणत असतील का? समजा कोणी दारू पिऊन घरी जात असेल रोज, तर लोक वाट पाहत असतील का? मी तर म्हणतो मनातल्या मनात बापा म्हणत असतील, तिकडंच कुठं गेलं आणि तिकडंच थांबले तर हरकत नाही काही, पण उजागरपणे बोलता येत नाही असं, कारण आपलेच लोक आहे असं वाटत असेल लोकांना. बिचाऱ्या माझ्या भगिनी आया लय परेशान असतात बघा. कधी कधी काही ठिकाणी लोकांमुळे, मुलांमुळे कोणी परेशान आहे, कोणी माणसामुळे परेशान आहे, कोणी कोणामुळे परेशान आहे. भगवान बुद्धाने त्या काळामध्ये सांगितलं बघा, की मानवी जीवन खरंच अनमोल आहे. आपल्याला सर्वांशी प्रेमाने वागून जीवन जगता आलं पाहिजे. आपण देऊन जाणाऱ्यांपैकी आहोत की सोडून जाणाऱ्यांपैकी आहोत, हा प्रश्न मी तर म्हणतो रोज आपण स्वतःला विचारला पाहिजे. आपण देऊन जाणाऱ्यांपैकी आहोत की सोडून जाणाऱ्यांपैकी? आपल्याला विचारला पाहिजे स्वतःला. आता तुम्हाला समजणार नाही नेमका याचा काय अर्थ, तर तुम्हाला सांगतो थोडक्यात अर्थ, की देऊन जाणारे लोक कोणते असतात आणि सोडून जाणारे कोणते असतात. तर देऊन जाणारे ते लोक असतात
की जे लोक स्वतःसाठी पण जगतात आणि इतरांच्यासाठी पण जगतात, इतरांच्यासाठी पण आपल्या जीवाचं रान करतात, इतरांसाठी जगताना दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरचं अश्रू पुसताना, इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी, इतरांचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी आपल्या सुखदुःखाकडे न पाहता पूर्ण राबतात, झिजतात, खपतात, आपलं जीवन समर्पित करतात, कुर्बान करतात आणि त्याच्यात धन्यता मानतात. जसे आपले बाबासाहेब आंबेडकर बघा, 4 मुलं गेले, राजरत्न गेला, इंदू गेली, रमेश गेला, गंगाधर गेला आणि आपली रमाई बाबासाहेबांची पत्नी जिच्यामुळे बाबासाहेब होऊ शकले, त्यांचाही मृत्यू बघा केवळ 36-37 वर्षाचं वय होतं. त्या रमाईने बाबासाहेबांना मोठं करण्यामध्ये आपला पूर्ण सहभाग नोंदवला. त्या बाबासाहेबांनी तुम्ही विचार करा, 4 मुलं गेल्यावरही, लहान लहान मुलं, पत्नी तारुण्यात गेलेली असतानाही 3 मुले मुलगी पत्नी मातीमध्ये गेली, तरी त्या युगंधराने परवा नाही केली परवा? बिलकुल परवा नाही केली. आज लोकांना म्हटलं तर कोणी म्हणते मला डायबिटीज आहे म्हणून मी विहारात जाऊ शकत नाही म्हणते, कोणी म्हणते बीपीचा त्रास आहे म्हणून मी सामाजिक कार्यात जात नाही म्हणते, मला मुलगा गेला म्हणते माझा, कोणी म्हणते पत्नी गेले, कोणी म्हणते पती गेले, कोणी म्हणते कोण गेलं, मला हे दुःख आहे, मला ते दुःख आहे. मी आपल्या लोकांना प्रत्येक प्रवचनात रिपीट जरी होते तरी विचार करायला भाग पाडतो. तुम्ही विचार तर करून पहा, तुम्ही कल्पना तर करा. जर यदा कदाचित बाबासाहेबांनी, जो हे लोक निगेटिव्ह असा विचार करतात की आम्ही दुःखी आहोत, कष्टी आहोत आणि आमच्या घरात दुःख आहे वगैरे वगैरे, जर बाबासाहेबांनी रमेश गेल्यावर, गंगाधर गेल्यावर, इंदुमती गेल्यावर, राजरत्न गेल्यावर आणि रमाई गेल्यावर घरीच बसले असते तर आपलं काय झालं असतं? काय झालं असतं? ज्यांच्या सावलीचा विंटाळ होता ती आपणच माणसं आहोत. आपल्याच पंजोबांच्या आजोबांच्या सावलीचा इथे विंटाळ केला गेला आणि आज लोक आपल्याला सलाम करतात. कोणामुळे? त्या बाबासाहेबांमुळे. तुम्ही विचार करा, आजची उद्याची 27 तारीख आहे बघा, 27 मे, तुम्ही काउंट करा बघा, 27 मेला रमाईचं निधन झालं, रमाई मृत्युमुखी पडल्या. रमाई गेल्यानंतर बाबासाहेब एकाकी पडले, लोणावळ्याला गेले, लोणावळ्याला ट्रीटमेंट घेतली. बाबासाहेबांना अर्ध डोकं दुखत होतं, रडले, परेशान झाले, क्रंदन केलं. बाबासाहेबांनी पश्चाताप व्यक्त केला रमाई गेल्यानंतर. तुम्ही जर चरित्र वाचाल, बाबासाहेबांची ग्रंथसंपदा वाचाल तर तुम्हाला हे लक्षात येईल. रमाई आणि बाबासाहेबांचा पत्रव्यवहार सुद्धा देखील आहे, त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी बोललेल्या आहे बाबासाहेबांनी. रमाई सुद्धा, की रमाईनं 2.5 महिन्यानंतर बाबासाहेबांना कळवलं होतं रमेश गेल्यावर. तुमच्या माहितीसाठी सांगतो, बाबासाहेब विदेशात होते आणि रमाई त्या पत्रात लिहिते की साहेब तुम्हाला यामुळे म्हणून मी लगेचच कळवलं नाही की तुमच्या अभ्यासात व्यत्यय येईल. तुम्ही तिकडे अभ्यास करताय, शिक्षण घेताय, तुम्हाला त्या अभ्यासामध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून मी तुम्हाला कळवलं नाही. ते बाबासाहेब रमाई गेल्यावर एकाकी पडतात. 27 मे 1935ला रमाई जातात. मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या 13 तारखेला 1935ला तुम्ही काउंट करा दिवस, 4-4.5 महिने होतात रमाई जाऊन. आणि बाबासाहेब आपल्या दीनदुबळ्या समाजाचा विचार करतात. नाशिक जवळच्या येवल्याला जातात आणि तिथे धर्मांतराची घोषणा करतात. मी ज्या धर्मात जन्माला आलो आहे ते माझ्या हातात नव्हतं, माझ्या वाट्याला जी काही परेशानी येते, अपमान येतो आहे, विंटाळ येतो आहे, बाट येतो आहे, माझ्यासोबत जे जे काही घडते आहे ते माझ्या समाजाबरोबर घडू नये यासाठी मला धर्मांतर करायचं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1956ला बघा त्या येवल्याला धर्मांतराची घोषणा केली. किती मोठं दुःख होतं बाबासाहेबांना खरं पाहिलं तर रमाईच्या जाण्याचं. मे मध्ये रमाई जातात आणि 4-4.5 महिन्यानंतर बाबासाहेब येवल्याला जाऊन धर्मांतराची घोषणा करतात आणि त्यानंतर धर्मांतराचं वातावरण तयार करतात. बाबासाहेब येवल्याला गरजले. 13 ऑक्टोबर 1935ला येवल्याला बाबासाहेब गरजले आणि 14 ऑक्टोबर 1935ला नागपुरात बाबासाहेब बरसले. आपले लोक 1956ला 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरमध्ये बाबासाहेब धो बरसले म्हणजे काय आणि गरजणे म्हणजे काय? तर गरजणे म्हणजे जसे बोलत होते तसं कार्य केलं बाबासाहेबांनी, करून दाखवलं. केवळ भाषणं केले नाही, केवळ बाबासाहेबांनी पुस्तकं लिहिले नाही, तर समाजामध्ये न भूतो न भविष्यती अशी क्रांती घडवली आणि त्या क्रांतीचे आपण वारस आहोत. आणि म्हणून आपण विचार केला पाहिजे, आपण देऊन जाणाऱ्यांपैकी आहोत
की सोडून जाणाऱ्यांपैकी आहोत. भगवंताने सांगितलं बरेच लोक इथं सोडून जाणाऱ्यांपैकी असतात. भरपूर लोक सोडून जाणारे म्हणजे कोणते, की जे लोक धनदौलतीच्या मागे, संपत्ती कमविण्याच्या मागे, मुलं बाळ जन्माला घालण्याच्या मागे, घरं बनवण्याच्या मागे, गाड्या घेण्याच्या मागे, ऐशोआरामाचं जीवन जगण्याच्या मागे जे लोक धावतात, हे माझं ते माझं, टीव्ही माझा, घर माझा, वरचा माळा माझा, पत्नी माझी, पती माझे, मुलं माझे, माझा मुलगा डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, काय काय झाला, अजून काय काय झालं, मी हे कमवलं, मी ते कमवलं, माझं बँक बॅलन्स एवढं वाढलं, सोनं माझ्याकडे एवढं आहे, आणि हे माझं 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 म्हणू म्हणू एक दिवस जे बटन दबते जाते, तर असे लोक सोडून जाणारे. बाल्या बाल्याची माय 10x10ची खोली आणि समाज गेला म्हणते चुलीत, असे काही काही लोक आहेत. तुम्ही नाही बापा तसे, फक्त स्वतः पुरतं जगणारे लोक आहेत बघा. आहेत का नाही? आहेतच. तुम्ही नाही काय म्हणाल, बिलकुल लोक असे आहेत बघा. बस स्वतःवरच फोकस करणारे लोक असतात. फक्त आपलं घर भलं म्हणतात आणि आपण भलं. बिलकुल असे लोक चांगले नाही. मी म्हणतो चांगले नाही म्हणजे काय, अशा लोकांमध्ये करुणा नाही आहे, अशा लोकांमध्ये दया नाही आहे, अशा लोकांमध्ये परोपकाराचा भाव नाही आहे, अशा लोकांमध्ये कृतज्ञता नाही आहे. विशेषत्वाने आपल्या लोकांमध्ये जे लोक आपले असे असतील की फक्त बाबासाहेबांनी दिलेली स्कीम, बाबासाहेबांनी दिलेलं रिझर्वेशन त्याचा फायदा घेतात, लाभ घेतात, स्कॉलरशिप घेतात आणि बाबासाहेबांच्या मुळे सगळं काही ऐशोआराम प्राप्त करतात, परंतु बाबासाहेबांशी बेईमानी करतात, त्यांच्या चळवळीसाठी, त्यांच्या कार्यासाठी बिलकुल कुठेच योगदान देत नाहीत, मदत करत नाहीत, दान पुण्य नाही, वर्गणी नाही, किंवा स्वतः सहभाग घेणं नाही, कुटुंबासह समाजामध्ये विहारात जाणं नाही, असे जे लोक कोणते असतील तर भगवंतांनी सांगितलंय असे लोक सोडून जाणारे आहेत. सोडून जाणारे म्हणजे बिलकुल जे काही माझं माझं म्हणून आपण कमवतो, एक दिवस असा येतो की धन इथेच राहते, जे कमवलंय ते बँकेतच राहते, कपाटातलं कपाटातच राहते, चाब्या किती लपू 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 ठेवा, आपलं बटन दबलं की चाब्या दुसऱ्याकडे गेल्या म्हणून समजा. तुम्ही लाख जाईपर्यंत म्हणा की मी तुमच्या नावावर घर करून देत नाही, तुमच्या नावावर शेती करून देत नाही, ते कागदपत्र तुम्ही किती स्वतःच्या उशीत, बॅगेत, पर्समध्ये, खिशात कशातही लपू लपू जरी ठेवले, जिस दिन आप जाओगे, ज्या दिवशी तुमचं म्हणजे सगळ्यांचंच माझ्यासह, ज्या दिवशी आपलं बटन दबते त्याच दिवशी आपल्या मालकी हक्काचं आपण जे जे काही म्हणतो माझं माझं, ते सगळंच्या सगळं इथेच राहते आणि जातो आपण. लोक म्हणतात बॉडी उचला, म्हणतात लवकर आता. बॉडी आली का म्हणतात हॉस्पिटलमधून, पोस्टमार्टम केलंय काय म्हणतात, आता वास वगैरे सुटेल म्हणतात, पोस्टमार्टम केलंय, जरा उचला म्हणतात, जरा अत्तर वगैरे परफ्यूम स्प्रे वगैरे मारा म्हणतात, जरा नवीन नवीन कपडे घाला एकदाचे, आंघोळ करा म्हणतात, साबण शॅम्पू काय काय लावून, आणि आता उचला म्हणतात. भरपूर वेळ झाला, रात्रीचे गेलेत, म्हणजे आपण गेलो की लोक म्हणतात बॉडी उचला म्हणतात. कोणीच म्हणत नाही भाऊला उचला, साहेबाला उचला, ताईला उचला, मॅडमला उचला, म्हणते का खरंच कोणी? भगवंताने यातली सत्यता शिकवली, जीवन परिवर्तनशील आहे, अनित्य, अनात्मा आणि दुःख हा सिद्धांत भगवंताने मांडलेला आहे. आणि म्हणून लोक म्हणतात हातात काय असेल, बोटात काय असेल तर काढून घ्या म्हणतात. अगोदर एखादी स्त्री मृत्युमुखी पडली तर एखादी म्हातारी आई येते तिथे आणि ती बिचारी पाहते कुठं काही ठेवलंय का, पिशवी राहिली का, गळ्यातलं काही राहिले का, मंगळसूत्र ठेवत नाही, मणी ठेवत नाही, आणि भूत होऊन लागू नये म्हणून कोणीतरी सांगितलंय बिना कामाचं. मग ते एक सोन्याचा मणी ज्याच्यात माती असते ते पानात घालते आणि तोंड बंद करते, म्हणजे बापूंना म्हणू नका द्या म्हणून. तोंड बंद करणं त्याच्यासाठीच आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आता पान काय खाते का मेल्यावर माणूस? काही लोक म्हणते मेल्यावर पाणी पाजवा, म्हणतात बाबा जिवंतपणी पाणी पाजवा म्हणून सांगितलं भगवंताने. मेल्यावर तुम्ही काय त्याला पाणी पाजलं काय, आणि सोनं तोंडात ठेवलं काय, आणि पान ठेवलं काय, ना अजून काय काय ठेवलं का? तुमच्या मुंबईचे काही लोक तर लय घाबरणारे आहे. आम्ही मुंबईत राहतो, इथं येऊन जाऊन असा काही विषय नाही, इकडची मानसिकता माहिती आहे आम्हाला. स्मशानात गेल्यावर दारू पिणारे असेल तर ती दारूची बॉटल घेऊन जाते बापा तिथे. रक्षा विसर्जनच्या दिवशी दारूची बॉटल, बिडी ओढणारा असेल तर ते बिडीचं बंडल घेऊन जाते तिथे. लोक एवढे बघा असे आहेत. आणि कावळ्यानं घास घेऊन जावं म्हणते, नैवेद्य ठेवते. भगवंताने सांगितलं मेल्यावर नैवेद्य कोण घेऊन जाईल, आणि कोणाची आई गेली बाप गेली तर काय कावळाच होईल का? दुसरा कोणताच पक्षी नाही का जगात? हा,
कावळाच आहे का एकच पक्षी फक्त, दुसरे कोणते पक्षी प्राणी कोणीच नाही आणि माणूसही नाही फक्त. आणि म्हणून भगवंताने सांगितलं की मृत्यूनंतर आपण काय करतो, कोणाचं कौतुक करतो का. आता तुमच्या मुंबईकडे बघा शोकसभा लयच होतात बा, आम्ही अटेंड केल्या कधी कधी. त्या शोकसभेमध्ये जे ओळखतही नव्हती मेलेल्या त्या माणसाला बाईला, ते येते माईकवर, भगवान बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर, संत महापुरुष, काय 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 काय, आणि गेलेले फार चांगले होते म्हणते. बापा तू कधी सफरचंद घेऊन गेला होता काय, कधी घरी बोलून आहेर वगैरे केला होता काय, कधी चहा वगैरे दिला होता का, पाजला होता का, कधी जय भीम वगैरे केला होता का, कधी हॉस्पिटलसाठी पैसे वगैरे दिले होते का, डॉक्टरांचा रेफरन्स वगैरे दिला होता का, कधी तर काहीच नाही. कौतुक करायचं रिकामा, तिथे मोठेपणा, रिकामा मोठेपणा, हे लय डेंजर आहे तुम्हाला खरंच सांगतो. सुरुवातीला आम्हाला वाटायचं बापा हे आम्हाला बोलू दे, आम्हाला बोलू दे. आता वाटत नाही, आम्ही तिघजण विचारतो कधी कधी बोलता का तुम्हीच, पण आता हे आम्हाला बोलावं लागते, तुम्ही बोललं नाही. आता मी प्रणयला विचारलं बा बोलू की नको, आता विचारलं बघा, भंतीजीला विचारलं बोलू की नको, भंतीजी म्हणे तुम्ही बोलले नाही, कसं काय खरं नाही मग तुम्ही, आणि हे प्रणय म्हणे तुम्हाला बोलावं लागेल. तर हे सांगतो यासाठी की भगवान बुद्धांनी सांगितलं की आपण सोडून जाणाऱ्यांपैकी नसायला पाहिजे. आणि खरंच बघा तुम्ही विचार तर करा, खरंच जे जे काही कमवतो ते इथंच राहते बघा. फक्त ज्या खाटेवर तुम्ही असाल ती गोदडीन गादीन उशी आणि अंगावरचे कपडे, लोक म्हणतात जळू द्या म्हणतात, तेवढं जाऊ द्या म्हणतात सोबत. ते कपडे कोण घालते अंगावरचे काढून, भूतभीत लागेल ना बापा, भूताचं तर लयच भीती. ते गावाकडे बघा ते प्रेत घेऊन जातात आणि वेशीवर ठेवतात आणि मग ज्वारी गहू तांदूळ तिथं टाकतात बघा, पीठ माहीत आहे का तुम्हाला, माहीत नाही, माहीत आहे तुम्हाला पण. तर ते कशा, विसावा म्हणतात त्याला, तुमच्याकडे काय म्हणतात, विसावाच म्हणतात, विसावा. आता मला सांगा, मेलेल्या व्यक्तीला विसाव्याची गरज आहे का, जिवंत माणसाला विसाव्याची गरज असते, कोणाला गरज असते, जिवंत माणसाला ना. विसावा जिवंत माणसाला असते. हे मेल्यावर विसावा यासाठी देतात बरोबर त्या सीमेपर्यंत गावाच्या, की बा यानं पुन्हा काही येऊन मागू नये, घेऊन जाऊ नये भूत बनून, म्हणून त्याच्या नावचं थोडंसं पीठ, त्याच्या नावची थोडीशी ज्वारी गहू. आणि अगोदर पैसे उधळत होते बघा, 5 पैसे 10 पैसे 20 पैसे. मी लहान होतो तेव्हा बघितलं, कधी कधी कोणी खोबळं खारीक असं ते उधळत होते. उद्देश एकच आहे की गेल्यावर जी काही धन दौलत आहे तर ती परत घेण्यासाठी येऊ नये. आता एवढी भीती आहे तर घरातल्या सगळ्यांशी प्रेमानंच वागावं, कशाला भांडणं करावं, कशाला दोष देव, कशाला त्रास देव. आई असेल म्हातारी, वडील असतील म्हातारे, भगवंतानं तर माता पितू उपठानन सांगितलं, पुत्तदारस संग हो सांगितलं. भगवान म्हणाले आपण प्रामाणिक असेल, आपण सिलवान असेल, आपण सेवाभावी असेल, आपण गुणवान असेल तर या जगातली कोणतीही निगेटिव्हिटी आपल्याला त्रास देऊ शकत नाही. पण आपण आपल्यामध्ये अप्रामाणिकपणा असेल, आई वडिलांच्या बद्दल सेवाभाव नसेल, आपल्यामध्ये सील नसेल, आपल्यामध्ये सदाचार नसेल, आपल्यामध्ये दानत नसेल, दानपुण्याची भावना नसेल, आपल्यामध्ये ध्यानावरती विश्वास नसेल, ध्यान करत नसेल, आपण आपल्या मनाला निर्मळ आणि एकाग्र करण्याचा प्रयत्न करत नसेल, आपण मंगलमैत्री करत नसेल, तर मात्र आपल्याला त्रास होतो काही गोष्टींचा. म्हणजे भूताचा नाही पण काही गोष्टीचा, म्हणजे ज्या जगामध्ये निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्याला भूत किंवा असं बाहेरचं काही म्हणू शकत नाही. विज्ञानानं ते सांगितलेलं, भगवंताने पण सांगितलं, जिथे ध्यान असते, मेडिटेशन असते, चांगुलपण असते, तिथे पॉझिटिव्हिटी असते, आणि जिथे बिलकुल अवगुण असतात तिथे निगेटिव्हिटी असते. आणि निगेटिव्हिटी आपल्याला त्रास देते, त्याची लोक त्याला वेगवेगळं नाव देतात. आणि म्हणून त्या भगवंताने सांगितलं आहे की आपण देऊन जाणाऱ्यांपैकी असलो पाहिजे. देऊन जाणाऱ्यांपैकी, जसं आता मी सांगितलं की बाबासाहेबांचं जीवन बघा, देऊन गेले. घेऊन गेले का नाही, PS सोसायटीची निर्मिती केली, बाबासाहेबांची संस्था, बाबासाहेबांच्या नंतरही कितीतरी मिलिंद निर्माण करत आहे आमच्यासारखी. आम्ही मिलिंदचे विद्यार्थी आहोत, बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या कॉलेजचे विद्यार्थी आहोत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. असे कितीतरी मिलिंद, कितीतरी नागसेन बाबासाहेबांनी त्या PS सोसायटीच्या माध्यमातून निर्माण केले. बाबासाहेबांनी RPI नावाचा पक्ष निर्माण केला. राजकारणामध्ये माझे लोक जावत आणि ते पुढे आणि पुढे जावत, शासनकर्ती जमात बनवत आणि ते सत्ताधारी बनवत, त्यांनी समाजाचं काम करत, देशासाठी काम करत, यासाठी म्हणून बाबासाहेबांनी राजकारणामध्ये तो पक्ष काढलेला आहे. धार्मिक काम घडविण्यासाठी, सामाजिक कार्य घडविण्यासाठी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, बौद्धजन पंचायत समिती, ह्या सगळ्या संघटना बाबासाहेबांनी लोकहितासाठीच निर्माण केल्या. खेदजनक बाब मात्र आता आपण पाहतोय,
फार कमी लोक काम करताय आणि फार जास्त लोक मात्र फुकटच खाताय. म्हणून जे लोक देऊन जातात ते असे की जे समाजासाठी काम करतात, जे धम्मासाठी काम करतात, जे बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये आपलं योगदान देतात, असे लोक देऊन जाणारे आहेत. जसे आमच्यासारखे लोक भिक्खू संघ देऊन जाणार आहे. आता आम्हाला दानामध्ये भरपूर लोक काय काय देतात, पण याचा अर्थ असा नाही की आम्ही पण घेऊन जाऊ. जिस दिन हम जाएंगे तो ऐसे ही जाएंगे. बिलकुल ना चिवर दुसरं कोणतं सोबत येईल, ना भिक्षापात्र सोबत जाईल, ना विहार सोबत जाईल, ना जे तुम्ही दान पुण्य करता ते दान पुण्य, ते संघाची प्रॉपर्टी म्हणून तिथेच राहील. आणि जो कोणता संघ आमच्या माघारी येईल तो त्याचा उपभोग घेईल आणि त्या माध्यमातून बुद्ध शासनाची वृद्धी करेल. आणि म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं आहे की बुद्ध असो, भिक्खू असो किंवा कोणी असो, जे देऊन जाणारे असतात त्यांची कीर्ती अजरामर असते. ते मृत्यूनंतरही जिवंत असतात. आणि जे येऊ द्या, हा खिसा भरला की खालचा भरू दे, मागचा भरू दे, पुढचा भरू दे, आणि आमचंच पोट भरू दे फक्त, आणि बाकीचे उपाशीच राहू दे, असा जे विचार करतात, एक तर त्यांचं बटन दबलं की त्यांच्या घरचेच अगोदर त्यांना विसरून जातात. घरचेच विसरून जातात बघा, म्हणजे अपवाद वगळता. आणि म्हणून भगवंताने सांगितलं जसं आंबा बघा फळ देते नाही का, बरेच फळाची झाडं आहे, ते फळं देतात. तर आपण सुद्धा जगाला प्रेम, आपुलकी, जिव्हाळा देऊ शकलो पाहिजे. कुटुंबात जरी जीवन जगत असाल तुम्ही, तर तुम्ही सुद्धा देणाऱ्यांपैकी असला पाहिजे. तुम्हाला जर प्रेम पाहिजे तर तुम्ही प्रेम दिलं पाहिजे लोकांना, बरोबर की नाही. तुम्हाला वाटते माझ्याशी आपुलकीनं बोलावं, वागावं कोणी, तर तुम्ही दुसऱ्यांशी वागले पाहिजे. तुम्हाला वाटते कोणीतरी चहा पाणी करावं आमच्यासाठी, तर तुम्ही कोणाला चहा पाणी माझ्या दरवाजावर कोणीच येऊ नये, मी रोजच दुसऱ्याच्या दरवाजावर गेलो पाहिजे, असा जर भाव असेल तर कोणी विचारेल आपल्याला. मी नेहमी कुत्र्याचं उदाहरण देतो. कुत्रा त्याच दारावर जाते, पुन्हा पुन्हा ज्या दारावर त्याला भाकरी दिल्या जाते, कुत्रा त्या दारावर बिलकुलच जात नाही. एकदा दोनदा तीनदा जाऊन पाहते आणि नंतर बिलकुल जात नाही त्या दारावर की ज्या दारावर त्याला काही भाकरी दिल्या जात नाही. तुम्ही बघा, तुम्ही अनुभवून तर बघा. खरोखरच प्राणी कोणताही असो, प्राणी हुशार असतात. भगवान म्हणाले जीवनाचं पण असंच आहे. तुम्ही जगाला जर काही चांगलं देत असाल, आपुलकी देत असाल, जिव्हाळा देत असाल, सुखदुःखामध्ये धावून जात असाल, तर जगही तुमचा विचार करेल. आणि त्याच जगण्याला अर्थ आहे की जे जगणं आपल्यासह इतरांच्या कामी पडेल. कारण ही 3.5 हाताची काया आहे बघा, खरंच नश्वर आहे, खरंच क्षणभंगूर आहे, खरंच सोबत माझ्या तुमच्या कोणाच्याच काही येत नाही. आणि त्यामुळे आपण प्रत्येकाने हे जीवन वाया घालविण्यापेक्षा या जीवनाचा यथार्थ उपभोग घेऊन इतरांच्या हितासाठी, सुखासाठी ही काया आपली वेचली पाहिजे. बघा, बाबासाहेबांना कमवायचं असतं तर किती काय काय कमवलं असतं नाही का. त्या काळातल्या 3 बॅरिस्टरांपैकी एक बॅरिस्टर होते, उच्च विद्या विभूषित होते. MA PhD DSc LLD D.Litt बॅरिस्टर ॲट लॉ एवढ्या डिग्र्या घेतलेले बाबासाहेब होते. विदेशातून डिग्र्या घेऊन आलेले बाबासाहेब होते. घटनाकार बाबासाहेब होते. केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देणारे बाबासाहेब होते. जर जगायचं असतं तर स्वतःसाठी जगले असते, परंतु बाबासाहेब आपल्यासाठी जगले. आणि आपण सुद्धा समाजासाठी जगलो पाहिजे, आपण सुद्धा कुटुंबासाठीही जगलो पाहिजे, समाजासाठीही जगलो पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी केलेल्या अनंत उपकारांची आपण जाणीव ठेवून बाबासाहेबांचं काम करावं, यासाठी म्हणून मी तुम्हाला बोललो आहे. काही काही झाडं बघा फक्त शोची असतात. शोची झाडं लावतात लोक बघा, त्याला फुलं येत नाही, फळं येत नाही. काही लोक असेच आहेत. काही झाडं जीवनभर फळं देतात, काही झाडं फुलं देतात. आता गुलाबाचं झाड असेल, झेंडूचं झाड असेल, कुठलंही झाड असेल तर बघा ते फुलं देतात. काही झाडं फळं देतात आणि काही झाडं काहीच देत नाही, फक्त वाढतात बस, हिरवीगार होतात, काहीच देत नाहीत बिलकुल. पिंपळाचं झाड बघा तुम्ही, फुल ऑक्सिजन देते. आपल्या सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाने बरोबर पिंपळाच्या झाडाची निवड केलेली आहे बुद्धत्व प्राप्तीसाठी. कारण 24 आवर ते ऑक्सिजन देते बघा. बोधिवृक्षाची महत्ता आहे. वंदनेमध्ये तुम्ही म्हणत असता यस समूल्य निसिन्नो व सब्बारी विजयंग हक्का पत्तो सब्बनितं सत्ता वंदेतं बोधिपादपं हिमे हे ते महाबोधी लोकनाथेन पूजिता अहम पीते नमस्सामी बोधी राजा नमत होते, असं वंदनेत म्हणत असतो. आणि म्हणून पिंपळाचं झाड बोधिवृक्ष हा महान आहे. त्यामुळे या जीवनाचा आपण सार्थक कराल अशी एक अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो. आणि सरते छोटी छोटासा दृष्टांत सांगतोच, कारण आम्ही इकडे पहिल्यांदाच आम्हाला बोलवलं आहे. तुमचं सगळ्याच पदाधिकाऱ्यांचं जेवढं अभिनंदन करावं, कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण आजकाल लोकांकडे पाहतो, काही त्या लोकांचं चालते बस आम्हीच आहोत,
काय आहोत ते आम्हीच आहोत, बस कोणाची गरज नाही आपल्याला. आपल्याला भारत बुद्धमय करायचा आहे बघा. आणि भारत बुद्धमय करायचा असल्या कारणाने आपल्याला सर्वार्थाने बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा लागेल. आणि काम करणारे लोक प्रशिक्षित असले पाहिजे. आणि भिक्खू संघावर लोकांची श्रद्धा असते बघा. भगवंताच्या काळातही तुम्ही जर पाहाल तर भिक्खू संघावर लोकांची श्रद्धा असते. थायलंडमध्ये पहा, श्रीलंकेवर मध्ये पहा, तुम्ही चीनमध्ये पहा, लाओसमध्ये पहा, कंबोडियामध्ये पहा, व्हिएतनाममध्ये पहा, भिक्खू संघावर लोकांची श्रद्धा असते, कारण संघात बुद्ध आहे. बघा तुम्ही, भगवंत महाप्रजापती गौतमीला म्हणतात, मी कितीतरी वेळा हे सांगितलेलं आहे तुम्हाला. आणि म्हणून इतरांवर टीका करणं, टिप्पणी करणं, कोणामध्ये अवगुण काढणं, शोधणं हे फार सोपं आहे. आता आम्हालाही लोक दोष देत असतील काही काही. आता जे जास्त हुशार असतात ते दोष देतात, नाही का. आणि ज्यांना वाटते की बाबासाहेबांचं काम झालं पाहिजे ते म्हणतात काही असो भंतेजी काम करत आहे. दोष देणं सोपं आहे, खरंच सोपं आहे तुम्हाला मी सांगतो. म्हणून तुम्हाला एक दृष्टांत जाता जाता सांगतो. एकदा एका आश्रमामध्ये एक गुरुजी होते. तुमच्यापैकी काही ऐकलं असेल पण आपण रिपीट मुद्दा म्हणून करतो, नवीन नवीन लोक असतात. एका आश्रमामध्ये एक गुरुजी होते, त्यांचे भरपूर शिष्य होते. एका शिष्याचं शिक्षण पूर्ण झालं आणि तो त्याचा सेंड ऑफ होत होता. आणि मग सेंड ऑफचा प्रोग्राम सुरू असताना गुरुजींनी त्या आपल्या विद्यार्थ्याला, शिष्याला भेट म्हणून एक आरसा दिला. आरसा समजते ना बापा, आरसा कोणाला नाही समजत. झोपेतून उठल्यापासून रात्री झोपायला जाईपर्यंत पुढंच राहते लोकांच्या आरसा, आणि म्हातारं होईपर्यंत हे पुढंच राहते. त्यामुळे तो आरसा त्या गुरुजींनी आपल्या शिष्याला भेट म्हणून दिला, पण तो आरसा होता दिव्य आरसा. आता ही बोधकथा आहे, शब्दशः घेऊ नका, नाही इथे किचल्या काढाल तुम्ही कोणी कोणी. असं कुठं असते का, बोध घ्यायचा असते त्यासाठीच बोधकथा असतात. बाबासाहेबांनी बोधकथा सांगितलेल्या आहेत भाषणांमध्ये, तुम्ही जर वाचाल तर कधी. तर त्या शिष्याला एक आरसा भेट दिला गुरुजींनी आणि सांगितलं की हे बघ बाळा, हा आरसा दिव्य आरसा आहे. ते म्हणे गुरुजी कसा दिव्य आरसा आहे? तर गुरुजींनी सांगितलं की हा आरसा ज्यांच्या कुणाच्या चेहऱ्यासमोर धरशील तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये असलेले भाव त्या आरशामध्ये तुला दिसतील, मग कोणते भाव असो. तो शिष्य म्हणे असं आहे का? आरसा घेतल्या बरोबर त्यानं गुरुजीच्या तोंडासमोर धरला. असे लोक आहे बघा, काही काही बिलकुल असे लोक आहे. दुसऱ्याच्या चुका शोधतील, निंदाच करतील, त्रुट्याच काढतील. बघा, त्रुटीच्या संदर्भातला दृष्टांत सांगितलेला आहे आपण. तुम्हाला जर ऐकायचं असेल तर आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलवरती आहे. तर आरसा लगे गुरुजींच्या चेहऱ्यासमोर धरला आणि याचे गुरुजीबद्दलचे जे मत होते की आमचे गुरुजी फार हुशार आहे, आमच्या गुरुजीसारखं कोणी नाही वगैरे वगैरे. आता भगवान बुद्धाचं वचन आहे, या जगात परिपूर्ण जर कोण असेल की ज्यांच्याकडून कोणतीच चूक होत नाही बिलकुलच, आणि ज्यांच्यावर कोणत्याच गोष्टींचा परिणाम होत नाही, चांगल्या पण नाही वाईट पण नाही, तर ते जगामध्ये लोक आहेत फक्त एक अरहत आणि दुसरे बुद्ध. बिलकुल काहीच परिणाम होत नाही कशाचा. न्यूट्रल मनाची अवस्था असते अरहताच्या, आणि बुद्धाच्या मनाची अवस्था न्यूट्रल असते. बाकीचे जे कोणी असतील, मग ते धर्मगुरू असतील, सर्वसामान्य असतील, कोणत्याही जाती धर्माचे असतील, त्यांच्यामध्ये गुणदोष कमी प्रमाणात जास्त प्रमाणात असतातच असतात. म्हणून मग त्या शिष्याने तो आरसा धरल्याबरोबर त्याचा चेहरा झाला बारीक. तर चेहरा बारीक झाल्याबरोबर गुरुजींनी ओळखला. आता गुरुजी गुरुजी होते. आता गुरुजी एक पाऊल पुढे असतील की नाही. आता असंच घरदार सोडला असेल का गुरुजीनं रिकामच? काय अभ्यास केला असेल की नाही? घरात बसून अभ्यास करणं आणि त्याच्यावर चिंतन करणं वेगळं, आणि घरदार सोडून अभ्यास करणं, प्रॅक्टिकली थिअरी आणि प्रॅक्टिकली तो वेगळं. भगवंताने दोन्ही प्रकारचा अभ्यास सांगितला आहे, थिअरी पण आणि प्रॅक्टिकल पण. आणि केवळ थिअरी असेल तर काही कामाची नाही, प्रॅक्टिकल महत्त्वाचं आहे म्हणाले भगवान बुद्ध. म्हणून फक्त वंदना पाठ असणे, केवळ याचना पाठ असणे, केवळ सुत्त पाठ असणे एवढं पुरेसं नाही आहे. जे आपल्याला पाठ आहे नाही पाठ त्याच्याप्रमाणे आपण आचरण करतो की नाही, ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. तुमच्या माहितीसाठी जबाबदारपणाने सांगतो मी. ते पंचशील पाठ असो आपल्याला, का अष्टशील पाठ असो, का वंदना पाठ असो, त्याचा जो अर्थ आहे त्या अर्थाचा बोध घेऊन आपण त्याप्रमाणे आचरण केलं पाहिजे, तर काही अर्थ आहे. म्हणून मग त्या शिष्याचं तोंड पडलं, चेहरा पडला. त्याला वाटलं गुरुजींना एवढं चांगलं समजत होतो, आणि गुरुजीमध्ये पण अहंकार आहे, आणि गुरुजीमध्ये पण राग आहे, क्रोध आहे, द्वेष आहे थोडेफार प्रमाणामध्ये, आणि मग माझी निवड चुकली की काय असं त्याला वाटलं. त्याचा चेहरा बारीक झाला. आता गुरुजींनी ओळखलं. गुरुजी म्हणे ठीक आहे, आता नमस्कार, ये म्हणे तुझं शिक्षण पूर्ण झालं. याच्या मनात तेच होतं
की माझा गुरु चुकला का काय, माझा गुरु चुकला की काय निवड करणं. आणि त्यानं आरसा घेतला आणि गेला घरी. घरी जाईपर्यंत रस्त्यानं जे जे कोणी भेटेल त्या एकाही व्यक्तीला सोडलं नाही. त्यानं तो कोणी असो, कोणी दिसलं की त्यांच्या तोंडासमोर आरसा पाहत, अरे हे तर लयच अवगुणी आहे हो, अरे बापा याच्यात अहंकाराचा आहे, याच्यात ईर्ष्याचा आहे, याच्यात निंदाच करण्याचा भाव, याच्यामध्ये तर कंजूसपणाचा आहे, विचारूच नका. रस्त्यानं जे भेटेल त्यांच्या समोर तोंडासमोर तर धरला. घरी गेल्यावर तरी शांत बसावं का नाही? घरी गेल्यावर आईच्याही तोंडासमोर धरला, वडिलांच्याही तोंडासमोर धरला, भावाच्याही तोंडासमोर धरला, बहिणीच्याही तोंडासमोर धरला. आणि राहिली बायको होती, ते गृहस्थ होतं, तर बायकोच्याही तोंडासमोर धरला आणि म्हणे मला फसवलं म्हणे, मला चांगली म्हणू बायको दिली म्हणे, आणि ही बायको काय बरोबर नाही, हिच्यामध्ये लयच अवगुण आहेत म्हणे. तर मग परेशान झालं. आता जेवढे अवगुण आपल्यात आपण वाढवतो तेवढे परेशान होत असतो आपण. ते कोणते अवगुण असो, मग जेवढे अवगुण आपल्यात वाढवतो आपण, अगोदर त्याचा त्रास आपल्याला होतो. दुसऱ्याला होईल न होईल, आपल्यातल्या अवगुणांचा त्रास कोणाला होतो? अगोदर आपल्याला होतो. जे क्रोधी लोक असतात ते परेशान असतात बघा, जे रागीट लोक असतात ते परेशान असतात, जे संशयी लोक असतात ते परेशान असतात बघा, जे निंदक लोक असतात ते परेशान असतात बघा, जे दारूच्या आहारी गेलेले, तंबाखू खाण्याच्या आहारी गेलेले असतात ते परेशान असतात बघा, कारण ते शुद्धीवर नसतात. आणि एक दिवस असा येते दारू पिणाऱ्यांचा, तंबाखू खाणाऱ्यांचा, की आजाराने ग्रस्त असतात, त्रस्त होतात, डॉक्टरांकडे पैसे लागतात, पैसे द्यायला नसतात, आणि दारू पित असल्यामुळे मुलींची इज्जत जाते, तरुण होणाऱ्या मुलांची इज्जत जाते, आईवडिलांची इज्जत जाते, स्वतःची इज्जत जाते. म्हणून तो भगवंतानं पंचशील शिकवलं बघा. म्हणून प्रत्येकाचं कर्तव्य आहे त्याने पंचशील पालन केलं पाहिजे, आपलं जीवन चांगलं बनवलं पाहिजे. मग तो परेशान झाला शिष्य, आणि त्याने विचार केला जगात कोणीच चांगलं नाही शिवाय माझ्या. असं वाटते बापा कोणाला, माझीच मशाल म्हणते, मीच पात्र आहे म्हणते, बस माझ्याशिवाय दुसऱ्याला कोणालाच काही समजतही नाही आणि जमतही नाही म्हणते. माझा झेंडा बाबासाहेबांनंतर मीच आहे म्हणते, तुम्ही नाही बाबा. पण असे काही लोक आहे. मग ते टेन्शनमध्ये आलं की जग चांगलं नाही, जग चांगलं नाही. तर त्याला वाटलं बा चला आता पुन्हा एकदा जाऊन गुरुजीकडे ही आपली कैफियत मांडू की बा कोणीच चांगलं नाही गुरुजी जगात, जगाचं कसं होईल. आणि गेलं गुरुजीकडे पुन्हा, त्याच आपल्या. आता दुसरीकडे जाईल कुठं? याला हेही माहीत होतं की माझे गुरुजी खूप हुशार आहेत, पण त्या आरशामुळे थोडासा घोळ झाला होता. हे पुन्हा आरसा घेऊन गेलं, गुरुजीने ओळखलं कशाला आलं ते. आता गुरुजी हे बसलं पुन्हा गुरुजीच्या समोर आणि बारीक तोंड करून बसलं हे पण. तर गुरुजी म्हणे काय झालं बाळा तुला? तर गुरुजी म्हणे तुम्ही जो हा दिव्य आरसा दिला, तर इथून गेल्यापासून मी सर्वांच्याच तोंडावर धरण्याचा प्रयत्न केला. मी चेक केलं दुनियेला की कोण चांगला आहे की नाही, कोण वाईट आहे का, कोण चांगला आहे का काय. तर गुरुजी म्हणे प्रामाणिकपणे सांगतो या जगात कोणीच चांगलं नाही. माझी आई पण चांगली नाही, वडीलही चांगली नाही, बहीण भाऊ बायकोही चांगली नाही. आणि आता मला टेन्शन आलं म्हणे की जग चांगलं नाही, जगाचं होईल कसं. तर गुरुजीनं स्मित हास्य केलं आणि गुरुजी त्याला म्हणे आरसा दाखव माझ्याकडे. गुरुजीनं आपल्या हातात आरसा घेतला आणि त्याच्या तोंडासमोर धरला. आता त्याच्या तोंडासमोर धरल्यावर गारच झालं ते. आता गार होणार नाही तर काय. दुसऱ्याला दोष देणं म्हणजे आपल्यातला अवगुण आहे ना. दुसऱ्यातल्या त्रुट्या काढणं म्हणजे आपल्यातला अवगुण आहे ना. भगवंतानं ते शिकवलं की दुसऱ्यातले दोष पाहणं, दुसऱ्याला दोष देणं, दुसऱ्याची निंदा करणं, दुसऱ्यातला तुच्छ लेखणं, दुसऱ्याला कमी लेखणं, दुसऱ्याला परेशान करणं, दुसऱ्याला अपमानित करणं, दुसऱ्याच्या डोळ्यात अश्रू आणणं, हे अकुशल कर्म आहे, अकुशल मन आहे भगवंताने सांगितलं. आणि म्हणून मनाला शुद्ध करा म्हणाले भगवान अगोदर. आपल्याला निर्मळ करायचं असेल, आपल्या मनाला निर्मळ करायचं असेल तर दान पुण्य करा, शील पालन करा आणि ध्यान करा म्हणाले भगवान बुद्ध. एकदम शांत बसत राहा. असं कधी तरी सकाळी उठल्यावर तरी 5-10 मिनिटे, 10-15 मिनिटे थोडंसं ध्यानाला बसा. बाबासाहेबांनी बुद्ध दिला. काही लोकांना बघा वंदना म्हणायलाच आवडते, काही लोकांना बघा भाषण करायलाच आवडते, पण ध्यान करणं म्हटलं की नाही म्हणते. ध्यान कुठं शिकवलं म्हणते बाबासाहेबांनी. बाबा करून तर पहा, काय बिघडते का? करून तर पहा बिघडते की काय, ते बिघडेल का? तुम्हालाच मी सांगतो, उद्या सकाळी उठल्यावर सकाळी लवकर उठा आणि फक्त 10च मिनिटं असं शांत बसा.
शरीर हलू देऊ नका, एकदम स्थिर ठेवा, आपल्या तोंड बंद ठेवा, नाकावाटे जो श्वास आतमध्ये घेतो आणि बाहेर सोडतोय फक्त त्याच्यावर फोकस करा. तुमचा BP नाही नॉर्मल झाला, तुमचं मन निर्मळ होण्यासाठी नाही सुरुवात झाली तर आपलं नाव बदलून ठेवा. ही टेक्निक भगवान बुद्धाने शिकवली, ही टेक्निक भगवान बुद्धाने शिकवलेली आहे. आज जरी दुसरे लोक शिकवत असतील, म्हणून ध्यान हे कोणाचं नाही आहे, ध्यान ही कोणाची मनोबुल्ली नाही आहे, मक्तेदारी नाही आहे. ध्यान ही भगवान बुद्धाने शिकवलेलं आहे. कोणतंही तत्वज्ञानी कोणाची मनोबुल्ली नसते. आणि म्हणून तुम्ही स्वतःला निर्मळ बनविण्यासाठी ध्यान करत राहा, शील पालन करत राहा, विहारात येत राहा आणि दान पुण्य करत राहा. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सहाय्यक बनत राहा. आपले दी ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती व्हिडिओज जे असतात ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्यावरचे व्हिडिओ शेअर करत जा. तुमच्याकडे मोबाईल आहे चांगले चांगले शेअर करत जा. व्हॉट्सअपवर गुड मॉर्निंग गुड नाईटचे मेसेज करण्यापेक्षा धम्मदेशना शेअर करून बुद्धाच्या वाणीचा प्रचार प्रसार करा आणि सहाय्यक ठरा. आज तुम्ही पहा आपल्या चॅनलवरच्या प्रतिक्रिया, कोणी तंबाखू सोडून देते, कोणी दारू सोडून देते, पती पत्नीचे होणारे भांडणं थांबतात, आईवडिलांशी आदराने न वागणारे पोर आईवडिलांशी आदराने वागतात. कारण सब्ब दानं धम्मदानं जिनाती असं भगवंताने म्हटलंय. सर्व दानांना जिंकणारं दान जर कोणतं असेल तर ते धम्माचं दान आहे. लोकांमध्ये परिवर्तन करते. अंगुली मालामध्ये जर परिवर्तन होऊ शकते, पटाचार्यमध्ये जर परिवर्तन होऊ शकते, तर आपल्यामध्ये थोडं तरी परिवर्तन होईल. फक्त त्यासाठी आचरण करावं लागते. आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी प्रणय घोरपडे, संपूर्ण भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि मुंबऱ्यातल्या सर्व धम्म उपासक उपासिकांनी या ठिकाणी धम्मदेशनेसाठी निमंत्रित केले आहे. आणि तुमच्या विनंतीस मान देऊन आम्ही थोडक्यात आपणास ही धम्मदेशना देण्याचा प्रयत्न केला. निश्चितपणे आपण आचरणिक बनाल. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज आपल्यापासून निर्माण करण्याचा प्रयत्न कराल, अशी एक आशा आपणा सर्वांकडून व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो. भवतो सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The Great Happiness. बुद्धं शरणं